नमस्कार. आज बनवले होते अस्सल गावरान पद्धतीचे झणझणीत सुक्के बोंबील. चला त्यासाठी एक जोडी बोंबील घेतले. बोंबील व्यवस्थित साफ करून घ्यायचे. आजूचा बाजूचा डोक्याचा शेपटाचा भाग काढून घेतला. त्यानंतर त्याचे 2-3 इंचाचे तुकडे करायचे. इथे माझ्याकडे कोमट पाणी आहे. कोमट पाण्यामध्ये 3-4 वेळा खळखळून हे बोंबील स्वच्छ धुवायचे आणि शेवटच्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचे. एक मोठा कांदा, लाल टुचूक टोमॅटो, आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घेतली. बोंबील भिजतायत तोपर्यंत कांदा टोमॅटो चिरून घेऊयात. बोंबील भिजल्याने काय होतं ना, मऊ शिजतात आणि काही रेती असेल ती निघून जाते. चला कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकायचं. हे बोंबील त्यामध्ये टाकायचे. त्यानंतर 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ टाकायचं. छान बोंबील तळून घ्यायचे. त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला 2 चमचा तेल टाकायचं. बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा छान शिजला गेला की टोमॅटो टाकायचा. टोमॅटोही छान शिजला गेला की आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकायची. वास जाईपर्यंत मस्त हे परतून घ्यायचं. त्यानंतर 1 चमचा धनेपूड, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा घरगुती काळा मसाला टाकला, 1 चमचा हळद टाकली. छान आता तेल सुटेपर्यंत हे मसाले परतून घ्यायचे. तळलेले बोंबील त्यामध्ये टाकायचे. तेही छान इकडून तिकडून परतून घ्यायचे. त्यानंतर इथे माझ्याकडे ना गरम पाणी आहे. 1-1.5 कप पाणी टाकायचं. त्यानंतर सर्वात शेवटी त्यामध्ये टाकायचं कोकम. कोकमने काय होतं, उग्रवास निघून जातो, रंग सुरेख येतो आणि चवही दुप्पट लागते. चला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. 7-8 मिनटं झाकण ठेवून मंद आचेवरती मस्त हे बोंबील शिजू द्यायचे. आता तुम्ही चवीनुसार मीठ टाका. सुक्या मच्छीला अगोदरच मीठ भरपूर असतं. तयार होतो आपला अस्सल गावरान पद्धतीचा झणझणीत काळा मसाल्यातला बोंबील मसाला. नक्की ट्राय करा.